नमस्कार, आप देख रहे हैं रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ और मैं हूं मनीषा श्रीवास आपके साथ। महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ने गणेश चतुर्थी की देशवासियों को दी हार्दिक शुभकामनाएं। देखिए हमारे रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ की यह खास रिपोर्ट। मंगल मूर्ति गणपति बाप्पा मंगल मूर्ति। प्रेमी आनंद पूजन भावे तमेव माता पिता तमेव बंधु सखा तमेव विद्याधरं तमेव सर्वं तमेव कायेन वाचा मनसेन्द्रियेण बुद्ध्यात्मना प्रकृतिसवा करोमि यज्ञं सर्वं परस्मै नारायणं समर्पयामि अच्युतं केशवं नारायणं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे कृष्ण हरे गणरायाचं आगमन झालं आहे। संपूर्ण देशामध्ये हिंदू बांधवांनी महाराष्ट्रामध्ये आनंदाने स्वागत केलं आहे। आपल्या देशामध्ये सामाजिक ऐक्य, सामाजिक बांधिलकी, राष्ट्रभक्तीची गौरवशाली परंपरा आहे आणि ही परंपरा पुढे नेण्याकरता सर्व समाज, सर्व धर्मांनी एकत्र येऊन आपल्या सर्वांना गणरायाच्या प्रतिष्ठापनेपासून आपण सुरुवात करतो। शेतकरी, शेतमजूर, आमच्या बहिणी, युवा यांना स्तरीय मजबूती देण्याकरता गणरायाची प्रतिष्ठापना आज महाराष्ट्रात झालेली आहे। हा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम राहावा, 11 कोटी जनतेला सुख संपत्ती मिळू दे, समाधान मिळू दे, या महाराष्ट्रात कुठेही अमंगल घटना घडू नये अशी गणरायाला आम्ही प्रार्थना करतो। गणरायाचं आगमन हे महाराष्ट्राला विकासाला, महाराष्ट्राच्या सामाजिक बांधिलकीला आणि सत्याला, महाराष्ट्राची असत्यता संपवून महाराष्ट्राला स्तरे देण्याकरता गणरायाच्या या आगमनाची खूप प्रतीक्षा आपण केली। गणराया सर्वांना आशीर्वाद देईल, सर्वांना मंगलमय जीवन देईल अशी मी प्रार्थना करतो।